कशी दिसते भाजी भाकरी वाटताना लगेच खावा. तर चला सुरुवात करू. हाय हॅलो नमस्कार रामकृष्ण हरी. मी मंगल. चला तर रेसिपीला सुरुवात करू. ही एक रानभाजी आहे. या भाजीचं नाव आहे आमच्या इकडं तरी चिचुरडं असंच म्हणतात. या भाजीला खूप काटे असतात. झाडाला पण खूप काटे असतात. अगदी वांग्याचं झाड असतं तसंच झाड असतं ह्या भाजीचं. पण खूप पौष्टिक अशी भाजी आहे. याला पण खूप काटे असतात, त्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यायची. ह्याचे देठे आहेत ना ती काढून घेऊ. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित काढून घ्यायची, कारण याची छोटे छोटे काटे असतात, त्यामुळे व्यवस्थित काटे काढून घ्यायचे. ही भाजी तुम्ही खाल्ली असेल पण किंवा नसेल पण ही रानभाजी आहे. जर कधी भेटली तुम्हाला कुठं तर नक्की ट्राय करा. खूप गुणधर्म आहेत यामध्ये. असे निवडून घेतल्यावर त्याला खलबत्त्यामध्ये असं ठेचून घ्यायचं. हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे असं ठेचून घ्यायचं. फक्त ते फुटले पाहिजेत असं फोडून घ्यायचे. म्हणजे हे बघा. त्यानंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करू, कारण ती भाजी कडू आहे. त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची 2-4 पाण्याने. त्यानंतर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल तापले का ते चेक करत होते मी. त्यानंतर त्यामध्ये थोडा लसूण टाकला, ठेचून घेतलेला. लसूण छान गोल्डन झाला की कांदा घालायचा. या भाजीला कांदा खूप लागतो, त्यामुळं नक्की कांदा जास्त घाला. आणि ही भाजी लोखंडी तवा किंवा कढई यामध्येच बनवा. एक वेगळीच टेस्ट येते. आता आपण कांदा छान परतून घेऊ. कांदा गोल्डन होस तोपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा असं. छान असा गोल्डन कलर आला की त्यानंतर आपण यामध्ये तुमच्याजवळ जे मसाले असतील ते घालू शकता. अगदी बेसिक मसाले जे उपलब्ध असतील ते घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं. जिरे पूड घालायची. त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, कांदा मसाला, तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे घाला. हळद घालायची. हे मसाले पण छान असे परतून घ्यायचे. थोडी धना पावडर पण घालायची. हे बघा असे छान परतून घ्यायचे मसाले. छान दिसते ना मसाले. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले चिचोरडं घालून घेऊ. आणि हे धुताना ना चाळणीमध्येच धुवायचे, त्यामुळं कसं त्याच्या बिया पण जात नाही वायाला. हे बघा मी असे धुवून घेतलेले. ते फेसासारखे दिसत होतं ना ठेचून घेतल्यावर, ते सगळं कडवटपणा असतो तो निघून जातो. त्यानंतर छान असे फ्राय करायचे. हे बघा. आणि हे वाफेवरच शिजवायचे, खूप काही वेळ लागत नाही. हे बघा थोडं. आता यावर आपण झाकण ठेवू. मी एकदम 1 चमचा इतकंच गरम पाणी घातलेले. झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. चेक करायचं. मी पूर्ण रेसिपी दाखवते, अजिबात स्क्रिप्ट केलेली नाही आहे, तुम्हाला समजायसाठी. हे बघा असा कलर येतो. थोड्या वेळानंतर खूप पटकन शिजते. पुन्हा झाकण ठेवलं. थोडीशी अजून एक वाफ काढून घेऊ आपण. हे बघा आता चेक करू. हे बघा आता थोडासा वेगळा कलर वाटतो.
आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ओला नारळ असतो ना, त्याचा किस पण घालू शकता, नाहीतर मग शेंगदाण्याचा कुट्टा पण घालू शकता. माझ्याजवळ होता शेंगदाण्याचा कुट्टा, तो घालून घेतला. एकदम थोडासा घालायचा. हे बघा असं. थोडा मला कमी वाटत होता, त्यामुळे मी अजून थोडासा वापरला. आता यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची असेल तुमच्यापाशी तर घालू शकता. आता आपली भाजी तयार झाली आहे. हे बघा, अगदी थोडीशी कोथिंबीर ही पण मिक्स करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे झाली आपली भाजी तयार. हे बघा प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. अशी गरमागरम बाजरीची भाकर किंवा तांदळाची भाकर किंवा चपाती, भात कशाबरोबर पण खाऊ शकता. दिसते ना छान. याबरोबर थोडासा कांदा पण घेऊ शकता. खूप मस्त टेस्ट आहे याची. एकदा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर छान अशी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.